जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ. मी पुण्यातील संगमवाडी पुलाच्या खाली आहे, ज्या ठिकाणी संत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे पुण्यात. आणि आपण बघतोय ज्या पद्धतीने हजारोच्या संख्येने किंबहुना लाखोच्या संख्येने हे सगळे वारकरी तुकोबांचा जयघोष करत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रामकृष्ण हरी. निवडुंगा विठोबा देवस्थान या ठिकाणी आपण आलोय. या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठ परिसरातील श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी आहे. आणि त्यानिमित्ताने पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारोच्या संख्येने भाविक वारकरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये रे. नाशवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये रे. तुकोबांच्या या ओवीमध्येच 700-800 वर्ष चाललेल्या या वारीची महती आपल्याला माहिती आहे. संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याच्या रथाच्या समोर आता आपण आहोत. माऊलींची पालखी पुढे गेलेली आहे, त्याच्या मागं 93-54 दिंडीच्या नंतर संत श्रेष्ठ गोरोबा काकांची पायी पालखी सोहळा येतो. आणि तो सोहळा अनुभवणारी सगळी मंडळी आहेत. माऊली गाव कुठलं? ह्या माऊली वेल्ल्याचे आहेत. तुमचं माऊली दौंड. पाहिलं, वेल्ला दौंड महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधून ही सगळी वारकरी मंडळी गोरोबा काकांच्या पालखी बरोबर पुढे चाललेली आहेत. कोल्हापूरची काही तरुण मंडळी इथे येऊन दिवे घाटाच्या वरती चालत येऊन अशा प्रकारचा धावा करतायत. लोटांगण घातलं जात आहे आणि वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. हे सगळे तरुण वारकरी आहेत. यांच्यात वृद्ध वारकरी बहुधा एकच दिसत आहेत मला. सगळे तरुण वारकरी आहेत. अतिशय उत्साहात यांचा धावा चाललाय. कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. दिवे घाटातून माऊलींच्या पालखीचा प्रवास मोठ्या जल्लोषात हरिनामाच्या गजरात सासवड मंदी मुक्कामी आला. सासवड म्हणजे श्री संत सोपान काकांची पावनभूमी. टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकोबांच्या गजरात सासवड नगरी दुमदुमून गेली बघा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं धाकट बंधू संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान झालं बघा. आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दीही केली. मी हरिभक्तपरायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील आज आलोय शिवा अवतारी मल्हारीच्या दारी. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरा बागी. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरा बागी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी.
मल्हारीच्या दारामध्ये, तर काय आनंद आहे. वा, एकदा जोरात. आहा. आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं मोठ्या उत्साहात रोटी घाट पार केला बघा. तर तिकडं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीहून वाल्यवान नगरीकडे मार्गस्थ झाली. आज फक्त स्नानाचा सोहळा नव्हे, तर असंख्य वारकरी ह्या माऊलींची पायपीट करत करत आपल्या पापांना धुण्यासाठी सुद्धा इथे जमतात. आणि हेच ते पवित्र स्थान जिथे आपण जमलोय. आज आपण बारामतीजवळ काटेवाडीला आलोय. वारकरी बहुसंख्येनं पंढरीकडे मार्गक्रमणा करताना दिसत आहेत. ही परंपरा फार आमची जुनी आहे. बर. आणि एकदा असंच मेंढ्यांना आजार आला होता. मग अशा परिस्थितीत नेमकं आषाढी वारी जवळ आली, त्यांनी पालखीचं आगमन झालं. आणि मग आम्ही निश्चय असा केला, ह्या माऊलीला बी आपण हात जोडून साकडं घालू करू. मग अशा कारणाने आम्ही ते मेंढरेचं रिंगण घ्यायला सुरुवात केली तुकोबारायांच्या पालखीला. आणि मग रिंगण चालू केलं आणि पालखी पुढं गेली आणि आमच्यातला बकऱ्यातला आजार बी त्यांच्या पाठोपाठ गेला. आज पोलीस बांधव सुद्धा त्या रिंगणात सहभागी झाले होते पहिल्यांदाच. खूप मस्त आणि खूप छान वाटलं आणि एक उत्साह वाटायला लागलेला आहे, एक आनंद वाटायला लागलेला आहे. आता एवढंही पायपीट करून चालत येऊन सुद्धा वारकरी थांबतात का, की आनंदाचे खेळ खेळत खेळत आपलं जीवन कसं व्यतीत करावे बघतात. बाबा दमले नाही? दमण्यात काय उत्साह येतो आधी त्याचा. दमत नाही 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 दम नाही. बाबा वय काय? 70 वर्षे. बघा बाबाचं तिकीट बंद झालंय पण वारी चालू आहे. त्यामुळे हा आनंद सोहळा आपण पण अनुभवूयात. रामकृष्णारी. रामकृष्णारी. आपण ज्या क्षणासाठी आयुष्यभर वाट बघतो आणि तो क्षण इथं येऊन ठेवलेला आहे. मी आली आहे श्री कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानोबारायांच्या या पालखी स्थळावर, जिथे पालखी मुक्कामाला आहे आणि लाखोंची गर्दी आहे, अपाट गर्दी आहे. ह्या गर्दीचा कल्लोळ आपण बघतोय आणि आपलं सद्भाग्य आहे की आपण महाविष्णूंचा अवतार असताना ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात आलोय. नवे नवे पालखीच्या दर्शनासाठी आलोय. तेव्हा चला तुमच्या सगळ्यांच्या सोबत आपण कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊया. जो दर्शनाचा योग फक्त सुवर्ण काळ नाही, तर वैकुंठ सुखही त्याच्यापेक्षा मोठं आहे. सगळ्यांनाच आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची, कारण पंढरी जवळ येत चालली आहे आणि हा पालखीचा आनंद सोहळा आता विसाव्यालाच म्हणजे शेवटच्या विसाव्याला थांबणार आहे. आजच तो अनुपम्य सोहळा घडणार आहे. सोपान काका आणि ज्ञानोबारायांची भेट होणार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवण्यापूर्वी वाखरीत अखेरचं रिंगण पार पडलं. त्यावेळी ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या नामस्मरणानं आसमंत दुमदुमून गेला. शेवटी आज आपण पोहोचलोय पंढरपुरामध्ये, त्या माझ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी, ज्यासाठी इथून पायपीट करत आलो आम्ही, इतके दिवस दमत आलो आम्ही. पण खरा आनंद सांगायचं म्हटलं तर इथं पोहोचण्याचा जो आनंद आहे ना, माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगे. जेव्हा मी त्या भगवंताला आलिंगन देईल तेव्हा माझं सगळं सुकृत फळाला येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.